नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त सुरमईचा फ्राय बनवणार आहे, ते पण कुरकुरीत, खूप वेळ कुरकुरीत राहतो असा। चला तर बनवूया। प्रथम मार्केटला गेलो, मस्तपैकी फ्रेश सुरमई घेतली आणि इथं घरी आणली। मी 2 ते 3 वेळा पाण्याने छान मीठ आणि लिंबू लावून छान वॉश करून घेतलेले आहे 2 वेळा। नंतर एक्स्ट्राचं पाणी टिपून घ्यायचं। त्यामध्ये नंतर मी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे 2 चमचे। नंतर त्यामध्ये 2 चमचे हळद घालायची आहे आपल्याला। हळद घालून झाल्यानंतर आपल्याला इथं लाल तिखट घालायचं आहे। लक्षात ठेवा, आपण हिरवी मिरची वाटण घातलेलं आहे, त्याच्यामुळे बेतातच तुम्ही लाल तिखट वापरा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। नंतर इथं मी 2 चमचे धने जिरे पूड घातलेली आहे। त्यानंतर इथं मी 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घातलेला आहे। नंतर चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे। मीठ चवीनुसार घातल्यानंतर इथं कोकम किंवा कोकम आगळ घालायचं आहे। जर कोकम आगळ नसेल तर इथं मी चिंच गरम पाण्यात भिजत घातलेले आहे, त्याचा गर घातलेला आहे, ते मॅश करून झालेलं आहे, ते घातलेलं आहे। आणि ते घालून झाल्यानंतर आपल्याला इथं मस्तपैकी अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, त्यामुळे छान टेंगी अशी मस्त चव येते। हे सगळं मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला छान सगळ्या पीसना लावून घ्यायचा आहे मसाला चोळून। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळा मसाला लावून घेतलेला आहे। आणि तुम्हाला हे 15 ते अर्धा तास वेळ असेल तर तुम्ही मॅरिनेशनसाठी ठेवू शकता। वेळ नसेल तर तुम्ही लगेच देखील करू शकता। नंतर इथे एका ताटामध्ये इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला माशावरच्या कवरची पण छान टेस्ट येईल। या पद्धतीने सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं मी अर्धा तासाने बघू शकता छान असे मासे मॅरिनेशन झालेलं आहे। आता आपण ते फ्राय करायला घेऊ। मी साईडलाच एका तव्यामध्ये, लोखंडी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। नंतर माशाचा एक पीस घेऊन आपल्याला छान रव्याच्या आणि तांदळाच्या पिठामध्ये छान घोळवून, छान प्रकारे दाबून चांगलं दोन्ही साईडला घ्यायचं आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पिसांना दोन्ही साईडला असं दाबून पीठ छान रवा आणि पीठ बसला पाहिजे जाम, त्यामुळे आपल्या माशाच्या तुकड्यांना छान वरून कवर तयार होईल। त्याच्यामुळे मासे जास्त कुरकुरीत आणि क्रंची लागतात त्याचे कवर, त्यामुळे तुम्ही पण ही टिप नक्की फॉलो करा। नंतर तव्यामध्ये तेल गरम झाले, आपण चेक करूया। इथं छान मीडियम तेल गरम झालेलं आहे, जास्त पण कडक नाही गरम करायचं। तुम्ही बघू शकताय मस्त तेलामध्ये आता आपल्याला एक करून पीस सोडून घ्यायचं आहे। मीडियम आचेवर आपल्याला मासा फ्राय करून घ्यायचा आहे। मोठ्या आचेवर मासा फ्राय करायला गेलं तर वरून कोटिंग जळतो, पण आत थोडा कच्चा राहतो, छान क्रिस्पी बनत नाही। त्यामुळे तुम्ही मीडियम आचेवर छान फ्राय करून घ्या। नंतर मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि नंतर 5 मिनिटांनं तुम्हाला पीस असे पलटी करून घ्यायचे आहे। आणि तुम्ही बघू शकताय मस्त असं आपले फिश फ्राय होत आहेत आणि कलर पण सुरेख आलेला आहे। छान असा आपल्या माशांचा पीस फ्रायला छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आणि नंतर हे मी पीस साईडला असं तव्याच्या साईडला ना असे पीस तव्याच्या साईडला लावून घ्यायचे आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं तेल पण निघून जातं आणि आपले पीस आहेत छान क्रिस्पी बनतात। तुम्ही पण हे नक्की करून बघा। नंतर आपल्याला राहिलेल्या पीस पण असे प्रकारचे तळून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचं आहे जसे दाखवल्याप्रमाणे। नंतर 5 मिनिटांना आपण जे साईडला लावलेले पीस होते ते काढून घेऊया। आणि तुम्ही बघू शकताय मस्त असा आपल्या सुरमई फ्रायला खूप छान असा कलर आलेला आहे आणि छान क्रिस्पी पण होतात, खूप वेळ असे कडक आणि क्रिस्पी राहतात। तुम्ही पण ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपले मस्त असे चमचमीत क्रिस्पी सुरमई फ्राय तयार झालेला आहे। मस्त असे सगळे पीस जशाच्या तसे कडक राहिलेले आहेत। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी घेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। तुर्तास असे वेगवेगळे पदार्थ करून खा, मस्त रहा, स्वस्त रहा। बाय बाय।